विश्वसंचार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपल्या शाळेवरती पीएन देवकाते हृदयरोग तज्ञ बारामती यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या शाळेवरती आपल्या मुकबधीर मुलांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। आणि या खाऊ वाटप कार्यक्रमासाठी त्यांचे बंधू देवकाते आणि सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रथमतः मी पीएन देवकाते यांना वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या शाळेच्या संस्थेच्या आणि सर्व कर्मचारी विद्यार्थ्यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं मी शाळेच्या वतीनं आपणाला एवढीच सदिच्छा व्यक्त करतो की इथून पुढे देखील असंच आपली शाळा समजून वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण या शाळेवरती येत राहो आणि असेच वेगवेगळे कार्यक्रम आपण या ठिकाणी घ्यावेत ही आपणाला विनंती करतो आणि पुढचा कार्यक्रम सुरू करावा अशी विनंती करतो। नंतर तुम्ही मग त्यांना व्यवस्थित वाट करून देतो। त्यांना नंतर मॅडम करून घ्यायचा। तुम्ही द्या मॅडम नंतर मुलाचं नाव पण स्वरायचं। पीएन देवकाते सर यांचा 52वा वाढदिवसानिमित्त आम्ही सर्वजण येथे आलेलो आहोत। फुल नाही फुलाची पाकळी ह्या विद्यार्थ्यांना मदत म्हणून आम्ही त्यांच्यासाठी खाऊ वाटप आणलेलं आहे। आमच्याच निमगाव केतकीतील सुप्रसिद्ध डॉक्टर स्वप्नीलजी देवकाते यांच्याकडून हा खाऊ वाटप आपल्या सर्व विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे। आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी राऊत सरांना विनंती करेन की 1-2 मिनिटात आपलं शुभेच्छा द्या आणि ह्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी आणि शिक्षकांनाही प्रोत्साहन येईल असं एक मार्गदर्शन करावं। माननीय राऊत सर, आज आपण पीएन देवकाते सरांचा जे बारामती या ठिकाणी कार्डिओलॉजिस्ट म्हणून एक नामांकित सुप्रसिद्ध असे डॉक्टर आहेत, त्यांचा 52वा वाढदिवस इथं साजरा करण्यासाठी आम्ही एकत्र आपण सगळे जमलेलो आहोत। त्यांचे मित्र स्वप्नीलजी देवकाते ते आमचे एका सत्यशोधक परिवारामध्ये ते एक सदस्य आहेत। जसा त्यांचा पेशा आहे, डॉक्टरकीचा व्यवसाय आहे, की निमगाव केतकीमध्ये बरेचसे पेशंट डॉक्टरांच्याकडे येतात, व्यवस्थित होऊन जातात आणि ज्यांचा वाढदिवस आहे, सत्कारमूर्ती जे आहेत ते पीएन देवकाते बारामती त्यांचं रुग्णालय आहे, त्यांचा वाढदिवस इंदापूरमध्ये आपण साजरा करतोय, त्यांना माहीतसुद्धा नाही। म्हणजे आज ही डॉक्टर मंडळी जी आहेत ते परमेश्वराला या ठिकाणी स्वतःला येणं जमत नाही पृथ्वी तलावरती, म्हणून या डॉक्टरच्या रूपानं त्यांनी प्रतिनिधी इथं पाठवलेले आणि ही जी समोर बसलेली बालकं आहेत, आपण यांच्यासाठी काहीतरी देणं लागतो, काहीतरी केलं पाहिजे हे सरांनी ओळखलं। खरे गरजवंत कोण आहेत, उपेक्षित वंचित कोण आहेत हेही सरांना माहीत आहे। 2 वर्षापूर्वी मी माझी मिसेस या ठिकाणी असाच एक फळं वाटपाचा कार्यक्रम घेऊन आलेलो होतो। आजही सरांनी मला विचारलं, काही गोष्टी आपल्याही नशिबात असाव्या लागतात। मी खरं तर नोकरीला भवानीनगर छत्रपती हायस्कूल ज्युनियर कॉलेज इथं आहे आणि हा कार्यक्रम माझ्या नशिबात होता। म्हणले कधी तुम्हाला मला वेळ मिळत नाही, म्हणलं तुम्ही कधी जायचं सांगा, मी लगेच अर्धी रजा टाकून येतो। आणि त्या डॉक्टरांचं आमचं पण बऱ्याचशा वेळा तिथं जाणं येणं असतं। आमचे विद्यार्थी पालक तिथले जवळचे असल्यामुळे पीएन सरांकडं बरेचसे रुग्ण जात असतात, तेही समाजाला गरिबांना वगैरे मदत करतात, म्हणजे त्यांच्याकडून कोणत्याही पैशाची अपेक्षा न करता रुग्ण व्यवस्थित करतात। आणि ही जी मुलं आहेत
हे एवढे यांच्या अंगामध्ये सुप्त गुण आहेत, एवढे आनंदी निरागस आहेत की आपल्यापेक्षा यांचं अलौकिक बुद्धिमत्ता आहे. आम्ही इथं दिसलो, एका पोरानं नुसतं हावभाव केलं की डॉक्टरला मी ओळखतो, हे डॉक्टर आहेत. म्हणजे ह्यांचे काय अशा हावभाव वगैरे असतात. आणि याच्या माध्यमातून प्रदीपदादा गारटकरांनी ही जी काही इथं सेवा चालू केलेली, अशीच माणसं थोडी असतात. आपले रत्नाकरजी मकरे असतील, त्यांचे परत पुढं राहुलदादा आहेत की चांगल्यासाठी आपण बरंचसं काय करतो. मोठ्या मोठ्या इमारती प्रशस्त तारांकित वगैरे बांधत असतो, डोनेशन घेत असतो, पण हे पदरचं घालवून करायचे. आणि कुठून कुठून इथं मुलं येत असतात. मी बऱ्याचशा पालवी परिवाराशी निगडीत आहे, या कर्डे महाराजांच्या इच्छेचे आहे. आणि इथं गेल्यानंतर एक वेगळा आनंद मिळतो, एक वेगळं काहीतरी शिकायला मिळतं. यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण कशासाठी डॉक्टर बोलतोय, काय एवढं हे करतोय, काय जीवनामध्ये या. तरी हे अशी मुलं आणि यांना सकस आहार देण्यासाठी डॉक्टरांना हे म्हणजे शेतातलंच रेसिड्यू फ्री असं सगळं इथं ऑर्गॅनिक आणलेलं आहे. आणि देवकाच्या डॉक्टरांनाही मी शुभेच्छा देतो की आज त्यांना माहीत सुद्धा नसताना इथं वाढदिवस केला जातोय, म्हणजे त्यांची ख्याती किती असेल. कोणाला ना कोणाला त्यांच्या माध्यमातून कुठंतरी देवाच्या रूपानं मदत झालेली आहे. म्हणून असे वाढदिवस इथं साजरे करण्यासाठी आपण आलेलो आहोत. या तुम्ही आमच्यासाठी वेळ दिला 2 मिनिटामध्ये. हे सगळी आम्ही कुठलंही गाजावाजा न करता, कुणाला न सांगता अचानक आलेलो आहे. प्रत्येक वर्गामध्ये शिस्त होती, क्लॅपिंग होतं आणि व्यवस्थित अध्यापनाचं काम इथं चालू असलेलं मला दिसलं. अतिशय खरं अशा ठिकाणी यावं वाटतं. आणि आम्ही अधूनमधून इथं येतही असतो. प्रशांत दादा सीतापंच्यामुळं आम्हाला हे ठिकाण माहीत झालं. आणि असे घटक आहेत जे समाजासाठी काम करतात, त्यांचंही काम चांगलं आहे, डॉक्टरांचंही काम चांगलं आहे. आम्ही कधी जरी म्हणलं सरांना की सर त्या ठिकाणी एक मुस्लिम समाजाची एक बाई की तिला कुणी नव्हतं, लहान लहान मुलं वगैरे होते, ऑपरेशनला पैसे गोळायचे करायचे काहीतरी चाललेलं होतं, अतुलापाने नुसता शब्द टाकेपर्यंत डॉक्टरांनी पैसे दिले. असे म्हणजे स्वतःसाठी करणारे बरेच आहेत, समाजासाठी करणारं कोणी नसतं. आज एवढ्यातनंच कळतं की ते डॉक्टर इथं आहेत, त्यांचे मित्र त्यांच्यासाठी एवढा इथं दवाखाना थोडासा म्हणजे आज पावसाचं पण वातावरण होतं आणि जायचंही ठरलेलं होतं, 2चं टायमिंग ठरलेलं होतं. त्यावेळेमध्ये आपण इथं आलो आणि हा कार्यक्रम झाला. आता मुलांना खाऊ वाटप वगैरे केलं जाईल आणि त्या डॉक्टरांनाही आणि आमच्या स्वप्नील डॉक्टरांनाही मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद गुरुदेव. यानंतर मी स्वप्नील सरांना विनंती करेन की 2 मिनिटात आपण शुभेच्छा द्या आणि ह्या मुलांसाठी जो खाऊ वाटपाचा कार्यक्रम आहे आपण कार्यक्रम घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं इथं आल्यानंतर एक जी पॉझिटिव्ह एनर्जी इथं पाहायला मिळाली ना, ही खूप छान आहे. की म्हणजे आपण प्रत्येकजण रेसमध्ये लागलाय प्रत्येकाला की मला हे करायचे, अजून थांबत नाही आपण कुठं. आता आपल्याकडे किती दिलं देवाने ते यांच्याकडे बघितलं कळतं की म्हणजे आणि किती आनंद आहे चेहऱ्यावरती. प्रत्येक मुलगा एकदम अगदी मला आल्या निमगावचा तुम्हाला लगेच त्यांनी सांगितलं की हां डॉक्टर आले बाबा म्हटलं. म्हणजे त्यांनी पटकन लगेच ओळख. मग ही जी आणि तुम्ही जे टीचिंग केलं त्याचा किती फायदा आहे या मुलांना. की सर्वसामान्य मुलांना शिकवणं तसं सोपं आहे, पण यांना शिकवणं खूप अवघड आहे. आणि त्यातनंही ज्या पद्धतीने यांच्या चेहऱ्यावरती आनंद किंवा जे काही फ्लॅपिंग वगैरे त्यांचं पाहिलं खूप छान आहे. म्हणजे द बेस्ट. तुमच्या सगळ्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं. खूप छान. याच्यातनंच पुढचा कलेक्टर उभा राहावा खूप महत्त्वाचं. मी काय जास्त वेळ घेत नाही, मी काय फार मोठा वक्ता नाही आहे, पण एकच कळतं की समाजाचं कुठंतरी आपल्याला थोडंफार देणं आहे. आपल्याला खूप दिले देवाने, त्यातलं कुठंतरी थोडंफार त्यांना वेळ देणं ॲटलिस्ट ॲक्च्युली तेवढं गरजेचं वाटतंय मला. बाकी डॉक्टर प्रेमेंद्र देवकाते सर आमचे बारामतीचे जे आहेत हृदयरोगतज्ञ, त्यांचा आज 52वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांना अजून माहिती नाही आम्ही इथं छोटंसं फुलाची पाकळी म्हणून आलो इथे. पण याचं श्रेय बऱ्यापैकी दत्तासाहेबांचं. आता दत्तासाहेबांची माझ्या वाढदिवसाला खूप इच्छा होती त्यांची की जाऊया आपण इथं, पण ती राहून गेली. तर मग म्हटलं मला ज्यांनी बाबा वाचवले किंवा ज्या गोष्टी त्यांच्या वाढदिवसाला आपण जाऊया म्हटलं इथं. आणि योगायोगाने ते जाऊन आलं. पण आता ही प्लेस पण मला माहीत झाली. आमचं आवर्जून 100% इथं येणं नक्कीच होईल. आणि अशाच एकदम छानपैकी ही मुलं खूप देशाचं नेतृत्व ह्या शाळेतून घडावं अशी माझी अगदी प्रामाणिक इच्छा राहील. एवढं बोलून सांगतो मी. आणि महत्त्वाचं खाऊ वाटत त्यांना लगेच चालू करा. आज प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ
डॉक्टर देवकाते यांचा वाढदिवसानिमित्त त्यांचे मित्र देवकाते सर हे आवर्जून निमगावून या ठिकाणी आले आणि आपल्या शाळेतील मुलांना या ठिकाणी खाऊवाटपाचा कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दल प्रथमतः आपल्या शाळेच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व त्यांचे सहकारी यांचंही मी शाळेच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि या मुलांना खाऊवाटप करावा अशी विनंती करतो. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्वसंचार न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा.